आज 2025-26 या नवीन वर्षामध्ये मेंबरचं रेन्युअल कार्ड, नवीन मेंबरशिप कार्ड, काही लोकांना पद देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये बालसुंदरम मुदलियार हे अंबरनाथ तालुक्याचे अध्यक्ष झाले, प्रदीप कुमार ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष झाले, राधिका मुखर्जी हे ह्युमन सेल वेस्टचे अध्यक्ष झाले, दीपा एडविन मॅडम ईस्टचा अध्यक्ष झाले। असे 4 अध्यक्षाच्या खाली बाकी सगळे पदाधिकारी मिळून काम करणारे अखिल भारतीय मानवाधिकार संघटना हे 1987 पासून चालू आहेत। हे भारतामध्ये पहिला NGO आहे। त्याच्यानंतरच ह्युमन राईट कमिशन स्टार्ट झाला। त्या ह्युमन राईट्समध्ये आम्ही लोक आहेत, म्हणून आम्ही काही वर्षापासून इथे अंबरनाथमध्ये कमीत कमी 18 वर्षापासून ह्युमन राईट चालू आहे आणि आम्ही सगळे जे दिसतोय समोर आम्ही सगळे सिनियर मोस्ट मेंबर्स आहेत आणि ह्युमन राईट चांगल्या पद्धतीने चालवतो। मी आता राज्यपाल झालो आहे ह्युमन राईटचा महाराष्ट्राचा। तर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 22 सेंटर्स आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र। मला आता ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करायचा आहे, सगळे सेंटर्समध्ये प्रमुखांनी लक्ष द्यायचं आहे, कुठे कसलं कामं चालतोय, काय करतात ते लोक। त्या अनुषंगाने ते अंबरनाथमध्ये पण 5 युनिट आहेत, इथे पण त्या पद्धतीने त्यांची गायडन्स घेऊन यांना पण मी सांगणार आहे या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे। रिमोट एरियामध्ये जाऊन पण आम्हाला काम करायचं आहे, म्हणजे जे खेडगाव जे आहेत तिथे ह्युमन राईटचं खूप गरज आहे, ह्युमन राईटचं काम तिथे करणं खूप गरज आहे।